मी साधारण 10वीला असताना शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। साधारण मी आणि माननीय ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आम्ही 2 जिल्हाप्रमुख असे आहे का 12 वर्ष जिल्हाप्रमुख या पदावर आम्ही काम केलं आणि ह्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक असे प्रसंग आले का ज्याच्यामध्ये साहेबाचं नावचं डायरेक्ट बोलणं होतं आणि तो आत्ताचा काळ तेव्हाच्या काळामध्ये बऱ्याच अंती फरक आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा माणूस भेटायला जायचा तेव्हा कोणी मीडिएटर नसायचा, मध्यस्थी नसायचा, डायरेक्ट जे बी काय आहे डायरेक्ट साहेबांशीच बोलता येत होतं। बाळासाहेबांनी जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीला त्यांनी मुंबईमध्ये मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी हा पहिला नारा दिला आणि त्यामध्ये पूर्ण मुंबईमधले मराठी माणूस एकवटला। पक्षाची सुरुवात होती आणि पक्षाची सुरुवात असल्यामुळे जसं निवडणुका लागतात, निवडणुकीमध्ये जर आपण कोणी उमेदवार उभे केला तर एक शीट निवडून यायचं, एक नगरसेवक, एक आमदार, अशा परिस्थितीमध्ये शिवसेना होती। त्याच्यानंतर जेव्हा जिल्हाप्रमुख यांना त्यांनी सर्वच महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख कामाला लागले त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता आली। त्याच पद्धतीने नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली, मुंबईमध्ये सत्ता आली, ठाण्यामध्ये सत्ता आली। ह्या सगळ्या ज्या सत्ता होत्या ह्या फक्त जिल्हाप्रमुख जे काम करायचे, जे मेहनत करायचे त्यांच्या माध्यमातून होत्या आणि जिल्हाप्रमुख जेव्हा काम करायचा एकदम तळागाळातून प्रत्येक गावागावात जाऊन तो काम करायचा। जिल्हा परिषदमध्ये काम करायचा, पंचायत समितीत करायचा, नगरपालिकेत करायचा, नगरपंचायतीमध्ये काम करायचा आणि त्यामुळे ते शिवसेनेची बांधणी ही खेड्यापाड्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मोठा अभिमान होता। कारण साहेबांची सभा असं जरी म्हटलं तर 2 लाख, 3 लाख, 5 लाख अशा सभेला लोक उपस्थित राहायचे, मग ते शहरातले असतील, ग्रामीणचे असतील। आणि साहेबांची सभा संपल्यानंतर कमीत कमी सभा संपल्यानंतर माणूस आपल्या गावी रिटर्न येत नाही तोपर्यंत त्या साहेबांचे विचार अशा अंगामध्ये धगधग धगधग करत राहायचे। अशा पद्धतीचं बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य असायचं, भाषण असायचं आणि त्यांनी प्रत्येक शिवसैनिकावर प्रेम केलं। साहेबांनी सुद्धा प्रत्येक शिवसैनिकावर प्रेम केलं। आम्ही जर मातोश्रीवर गेलो तर आम्हाला तिथं विचारलं जायचं, तुम्ही जेवले आहे का, काही खाल्लं आहे का, जाताना सुद्धा तुम्ही कोणती गाडी आणली, कशाने जाणार आहे, हळूहळू जा। अशा पद्धतीची जी काळजी घेतल्या जायची ती मातोश्रीवर घेतल्या जायची आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा मनुष्य परत पैदा होणार नाही, होणं शक्य पण नाही।